धम्मय्या भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे या ठिकाणी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिराबाबत शिबिर स्थळावरून भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी सविस्तर माहिती दिली आहे। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। 3 रत्नाला त्रिवार अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण 6 डिसेंबरच्या अनुषंगाने 10 दिवसीय श्रामणेर आणि श्रामणेरीचे शिबिर आयोजित करत असतो। ते ह्याही वर्षी आयोजित केलेला आहे। ते श्रामणेर शिबिर आपल्या सर्वांच्या 1-1 रुपया दानातून जी आपण 7.5 एकर जमीन विकत घेतलेली आहे आडगाव जावळे या ठिकाणी, त्या ठिकाणी हे आयोजित केलेलं आहे। कडाक्याची थंडी आहे आणि कडाक्याच्या थंडीमध्ये देखील हे सगळे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वेगवेगळ्या कुळातले कुलपुत्र कुलपुत्री आता बुद्धाचे पुत्रपुत्री बनून 10 दिवसासाठी इथं धम्म आचरण शिकत आहेत। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करून बाबासाहेबांचा जो अंतिम संकल्प होता भारत बौद्धमय करण्याचा, त्या बौद्धमय भारत संकल्पासाठी हे श्रामणेरी शिबिर मी दरवर्षी आयोजित करत असतो। आतापर्यंत जवळजवळ 300-400 मुलींना मी श्रामणेर दीक्षा दिलेली आहे आणि जवळजवळ 4-5 हजार मुला-मुलींना धम्मदीक्षा दिलेली आहे। या श्रामणेर शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारचं मूल्य लावल्या जात नाही, कुठल्या प्रकारची फी लावल्या जात नाही। हे धर्माचं दानामध्ये शिकवल्या जातं। श्रद्धावान उपासक उपासिका हे सकाळचा अल्पोपहार, दुपारचं भोजन, संध्याकाळचं जलपान फलाहार उपासक उपासिकाच्या दानातून होतं। औरंगाबादपासून जवळजवळ 40-45 किलोमीटर अंतर असलेलं हे ठिकाण, तरीही औरंगाबाद आणि औरंगाबादच्या बाहेर खेड्यापाड्यातून सगळे उपासक उपासिका आमच्या सर्वांसाठी अल्पोपहार आणि भोजनदान आदी देऊन पुण्य अर्जित करत आहेत आणि हे शिबिर यशस्वीरित्या पार पडत आहे। 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरवर्षी हे श्रामणेर शिबिर 10 दिवसीय अंशकालीन असतं। पुढच्या वर्षी मात्र हे 26 नोव्हेंबर बाबासाहेबांनी जे संविधान देशाला बहाल केलेले आहे त्या दिवसापासून सुरू होईल आणि 7 डिसेंबरला समाप्त होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। ह्या वर्षी आपल्या या 6 डिसेंबरच्या महाप्रयाण दिवसाच्या कार्यक्रमाला विशेष रूपाने पूज्य धम्मसेवकजी महाथेरा आणि अभयारण्यामध्ये ताडोबाच्या अभयारण्यामध्ये वाघासोबत वेगवेगळ्या हिंस्र प्राण्यांसोबत जे मैत्री भावनेने राहतात असे पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरा हे विशेष रूपाने येत आहेत। पूज्य विनरक्षिता भंतेजी पण येत आहेत आणि या श्रामणेर शिबिराचा दरवर्षी सांगता समारोप आम्ही 7 डिसेंबरला करत असतो आणि त्या अगोदर 6 डिसेंबरला रात्रभर परित्राण पाठ घेत असतो। तर ह्यावर्षी सुद्धा 2 दिवसीय कार्यक्रम आहे। दरवर्षीप्रमाणे मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या हस्ते लावलेला जो बोधिवृक्ष आहे तिथे 108 दीपांनी कॅन्डल दीप प्रज्वलित करून शहरामध्ये कॅन्डल रॅली काढून यावर्षी ती कॅन्डल रॅली ह्या ठिकाणी बडकल गेट पासून सिटी बसची व्यवस्था केलेली आहे। तर त्या सगळ्या सिटी बस या ठिकाणी येतील आणि 6 आणि 7 डिसेंबरचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। विशेष रूपाने प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे माननीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि जालना जिल्ह्याचे सन्माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब हे दोघंही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत आणि दोघंही या कार्यक्रमाला 7 डिसेंबरला येणार आहेत। विशेष रूपाने औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर साहेब स्वामी साहेब व स्मार्ट सिटी म्हणजे महानगरपालिकेचे प्रमुख जे आयुक्त साहेब आहेत जी श्रीकांत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत। म्हणून सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी या पुण्यमय कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व आपलं पुण्य अर्जित करावं। या श्रामणेर शिबिरासाठी ज्या ज्या उपासक उपासिकांनी दान पुण्य केलेले त्या सर्वांना आयुष्य आरोग्य सुख बल प्राप्त हो आणि बाबासाहेबाला खऱ्या अर्थाने जी श्रद्धांजली अर्पण केली जाते ती दरवर्षी अशा प्रकारे 10 दिवस धम्माचं आचरण करून, दान करून, शील पालन करून, ध्यान करून कृतीत्मक बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे। यावर्षी विशेष रूपाने या ठिकाणाहून 108 आकाशदिवे सुद्धा आकाशामध्ये सोडून
देवाने मनुष्याच्या द्वारे बोधिसत्व बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केल्या जाणार आहे। तरी आपण सर्वांनी या पुण्यमय कार्यक्रमासाठी यावं आणि संघगिरी महाविहार हे बाबासाहेबांच्या स्वप्नातील संकल्प जो आहे भारत बौद्धमय करण्याचा त्यासाठी समर्पित आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो। भवतु सब मंगल। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। आज पवित्र अशा या संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे या ठिकाणी अंशकालीन 10 दिवसीय श्रामणेर आणि श्रामणेर शिबिर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या कुळातून आलेले कुलपुत्र कुलपुत्री श्रामणेरी बनून बुद्धपुत्री बनून महान पुण्य शील समाधी प्रतिज्ञेचं आचरण करून हे पुण्य 6 डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना अर्पित करणार आहेत। म्हणून वेगवेगळ्या परिवारातून सकाळचा अल्पोपहार, दुपारचं भोजन, संध्याकाळचा फलाहार जलपान देऊन महाराष्ट्राच्या बाहेरील लोक महान पुण्य अर्जित करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत। आज आमच्या श्रद्धेय उपासिका ताई सुजाता भिमटे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ विजय भिमटे यांच्या पुण्य स्मरणार्थ आजचा हा सकाळचा अल्पोपहार श्रामणेरी संघासाठी देऊन महान पुण्य अर्जित केलेला आहे। या पुण्याच्या बळाने भिमटे परिवारांना आयुष्य आरोग्य सुख बल प्रदान हो व विशेषतः ज्यांच्या हेतूने हे पुण्य त्यांनी केलेले त्यांचे पती त्यांना सुगतीचा लाभ हो, परमश्रेष्ठ निब्बाणासाठी हे पुण्य सहायकारी हो, भारत बौद्धमय होण्यासाठी धम्म राज्य विश्व बनण्यासाठी बाबासाहेब संकल्प पूर्ण होण्यासाठी सुद्धा ते कुशल कर्म सत्कर्म सहायकारी हो म्हणून सर्वांच्या प्रति मैत्री भावना व्यक्त करत आहे। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु सब धम्मानु सब संघानुभावेन सदा सुत्ति भवन्तु ते अभिवादनशीले स नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। साधु साधु साधु।